ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। वेदांताचं तत्वज्ञान, वेदांनी दिलेलं तत्वज्ञान हे भगवद्गीतेमध्ये सारांशित केलेलं आहे. चारही वेदांच्या उपनिषदांमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे ते भगवद्गीतेच्या 700 श्लोकांमध्ये वेदव्यासांनी सारांशित केलेलं आहे. भगवद्गीता हे दुसरं ब्रह्मवाक्य उपदेश करणे यावर आधारित आहे. तो उपदेश आहे. गुरु शिष्याला उपदेश करतो. स्वतः भगवंत गुरु आहेत, श्रीकृष्ण गुरु आहे आणि शिष्य अर्जुन आहे. सर्वसामान्य आपल्या आणि तुमच्यासारखा अर्जुन आहे. अर्जुन सर्वसामान्य मनुष्याचं प्रतीक आहे. भगवंत स्वतः उपदेश करतायत मानवतेला. तत्त्वम असी, ते ब्रह्म, सर्वोच्च ब्रह्म आणि तुमच्यामध्ये असलेला देव, आत्मतत्व रूपी ब्रह्म, आत्मा, आत्मतत्व, हे दोन्ही एकच आहे. ते वेगळं वेगळं नाही. पहिले 6 अध्याय त्वम, तुमच्यामधला देव तुम्ही कसा ओळखावा, आत्मा कसा ओळखावा, यासाठी भगवंतांनी दिलेत. नंतरचे 6 अध्याय 7व्यापासून 12व्यापर्यंत ते सर्वोच्च ब्रह्म, जे पृथ्वीसारख्या अनेक ग्रहांच्या अशा कित्येक आकाश मालिकेच्या पलीकडे, यांच्यामध्ये सुद्धा आहे, सर्वत्र आहे आणि त्याच्या पलीकडे सुद्धा अस्तित्वात आहे, ते ब्रह्म. हे भगवंतांनी 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर 13वा ते 18वा अध्याय तत्वम असी, हे एकच आहे, हे वेगळं नाही. तुमच्यातील देव आणि तो सर्वोच्च ब्रह्म परमात्मा परमेश्वर एकच आहे. ते दोन्ही वेगळे वेगळे नाही. 1 ते 18 अध्याय म्हणजे तुम्ही आहात तिथून सर्वोच्च मोक्ष प्राप्तीपर्यंत पोचण्याच्या, आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचण्याच्या 18 पायऱ्या आहेत. परिपूर्ण विचार करून सूत्रबद्ध पद्धतीने भगवंतांनी ह्या पायऱ्या डिझाईन केलेल्या आहेत. त्या जर तुम्ही क्रमाक्रमाने समजून घेतल्या आणि त्यामध्ये दिलेल्या उपदेशांचं पालन केलं, मनन केलं, चिंतन केलं, तर नक्कीच तुम्ही 18व्या पायरीवरती पोहोचल्यावर शेवटी मोक्ष प्राप्त करा. सुरुवात कुठून करायची? आपण या जगामध्ये गुंतलेलो आहोत. आपण इतके गुंतलेलो आहोत की स्वतःचा, या शरीर, मन आणि बुद्धीचा सुद्धा पूर्णपणे विचार करत नाही. याचा विचार करतो, फॅमिलीचा करतो, समाजाचा करतो, देशाचा करतो, तो काय म्हणेल, त्याला काय वाटेल. आणि यातून वेळ मिळाला
तर स्वतःच्या विषय सुखांचा विचार करतो. विषय सुख हे तुमच्या शरीर, मन आणि बुद्धीशी संबंधित आहेत. ही तुमची भौतिक उपकरणे आहेत. हे जगामध्ये कर्म करण्यासाठी, जगण्यासाठी हे 3 उपकरणे आहेत. पण ज्याच्यामुळे ही उपकरणे अस्तित्वात आहेत, कार्यरत आहेत, त्यामुळे आपल्याला हे जग अनुभवतात. ते मूळ ते मूळ तत्व, तुमच्यामध्ये असलेलं मूळ तत्व हे आपल्याला कळत नाही. इतर सर्व कळतं. जग कळतं, जगातील वस्तू कळतं, आप्तेष्ट कळतात, शत्रू कळतात, मित्र कळतात, नातेवाईक कळतात, सर्व कळतं. पण ज्यामुळे हे सर्व अस्तित्वात आहे ते कळत नाही. जेव्हा आपल्या मनासारखं होतं तेव्हा आपण आनंदित होतो. तेव्हा त्या आनंदामध्ये इतकं गुंतलेलो असतो की त्या परमात्मा परमेश्वराची आपल्याला आठवणच येत नाही. आणि जेव्हा दुःख येतं, जेव्हा ते सहन होत नाही, तेव्हा कुठेतरी आठवण येते, अरे तो देव आहे. त्याची आपण भक्ती केली तर दुःखातून आपण पार जाऊ. संत कबीर त्यांचा फार सुप्रसिद्ध दोहा आहे, जो आपण बऱ्याच वेळा ऐकतो. हे सत्य प्रतीत करतो. दुख में समीरन सब करे, सुख में करे न को। जो सुख में समीरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुख काहे को हो। जेव्हा आपण सुखात असतो, आनंदात असतो, बुद्धी आपली स्थिर असते, तेव्हा आपण त्या परमात्मा परमेश्वराचं स्मरण करत नाही. संत कबीर म्हणतात, तेव्हा जर तुम्ही स्मरण केलं तर दुःख होईलच कशाला. ती स्थिती अर्जुनाची आहे. महाभारत हे महाकाव्य 18 अध्यायांमध्ये, 18 पुराणांमध्ये सर्वोच्च पुराण मानलं जातं. भागवत कथा सर्वोच्च पुराण. या भगवद्गीतेचा मथितार्थ कथेच्या स्वरूपामध्ये समजून सांगितलेला 1,00,000पेक्षा जास्त श्लोक आहेत भागवत कथेचे. हे 700 श्लोक समजून सांगण्यासाठी 1,00,000पेक्षा जास्त श्लोक सांगितलेले आहेत वेदव्यासांनी. का? कळत नाही, तेवढा विचार करत नाही, तेवढी परमात्मा परमेश्वराच्या प्रती भक्ती नाही. या महाभारतामध्ये संपूर्ण युद्धाचं वर्णन केलेलं आहे. कौरव पांडवांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचं वर्णन केलंय पूर्ण कथेच्या स्वरूपात, प्रत्येक पात्राला स्पष्ट केलेलं आहे. असं समजा ते स्पष्टीकरण म्हणजे आपलं आयुष्यच. कौरव म्हणजे आपल्या मनातील वाईट विचार आणि पांडव म्हणजे आपल्या मनातील चांगले विचार. त्या दोघांमध्ये नेहमी द्वंद्व सुरूच असतं. कुठे? कुरुक्षेत्रावर, तुमच्या मनामध्ये. युद्ध कुठे सुरू आहे? तुमच्या मनामध्ये. आणि त्याचे परिणाम कोण भोगतं? हे शरीर. आणि जर भगवद्गीतेचा संदेश प्राप्त केला
तर बुद्धी तुमची कार्यरत होते, मनावर नियंत्रण प्राप्त करते आणि शरीराला दुःखापासून मुक्त करते. अर्जुनाची तशीच दुःखद स्थिती झाली होती, जशी सर्वसामान्य मनुष्याची जगामध्ये होते. तो खूप प्रयत्न करतो, आपल्याला पाहिजे ते प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. आपल्यासाठी, आपल्या आप्तेष्टांसाठी, आपल्या जोडीदारासाठी, मुलाबाळांसाठी, समाजासाठी, देशासाठी कार्यरत असतो. त्याच्या स्वार्थीपणावर अवलंबून असतो. तो कोणाचा विचार करू शकतो, त्याची विचाराची मर्यादा काय. त्याचे विचार स्वतःपर्यंत आहेत, स्वतःच्या कुटुंबापर्यंत आहेत, का तो राहतो त्या सोसायटीपर्यंत आहे, त्या परिवारापर्यंत आहे, त्या गावापर्यंत आहे, त्या देशापर्यंत आहे, मानवतेपर्यंत आहे, सर्व जीवांपर्यंत आहे. कशापर्यंत तो विचार करू शकतो, त्याची मर्यादा काय, याच्यावर ठरतं त्याचं आयुष्यातील कार्य. जितकी त्याची मर्यादा जास्त, तितकं तो सद्विचारी बनतो, सत्कृत्य करतो. तर स्वतःचाच विचार करत राहिला, स्वतःच्या शरीर, मन आणि बुद्धीचाच विचार करत राहिला, तर बाहेर जगाचं त्याला कळेलच कसं, काय सुरू आहे, काय चालू आहे, कसं आहे. आणि बाहेरच्या जगाचा जरी विचार केला तरी स्वतःच्या ज्या साधनांच्या शरीर, मन, बुद्धीच्या संदर्भानेच विचार करतो. हाऊ आय कॅन गेट आउट ऑफ दिस, आपल्याला मिळेल कसं याचा. पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाची मनस्थिती दिलेली आहे. अर्जुन म्हणजे सर्वसामान्य योद्धा नव्हता, तो जगज्जेता होता. त्या क्षणापर्यंत, कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या क्षणापर्यंत तो एकही युद्ध हरलेला नव्हता. त्याला आत्मविश्वास होता युद्ध जिंकण्याचा. तरी सुद्धा क्षमता आहे, आत्मविश्वास आहे, परिस्थिती आहे, पण स्वतःच्या भावभावनांवर तो नियंत्रण ठेवू शकत नाही. इमोशन्स कंट्रोल करू शकत नाही, भावना विवश होतो आणि स्वतःचे कर्तव्य कर्म करायला नकार देतो. हे भगवंतांनी पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योगामध्ये सांगितलं. अर्जुनाचा विषाद व्यक्त केलेला आहे. तुम्ही आधी समजायला, स्वतःला समजून घ्या, स्वतःमध्ये काय आहे, तुम्ही कसे आहात, हे प्रथम तुम्ही स्वतः समोर उलगडून ठेवा, स्वतःला जाणा, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. तुमचं दुःख जाणा, तुम्हाला काय वाटतं ते पूर्णतः जाणा आणि तुम्हाला काय पाहिजे ते ठरवा. या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाची मनस्थिती स्पष्ट केली. पहिला श्लोक धृतराष्ट्र सुरू करतो. धृतराष्ट्र म्हणतो संजयाला, संजय, माझे पुत्र काय करतायत, या कुरुक्षेत्रामध्ये लढाई सुरू आहे, मला तू सांग, माझे पुत्र काय करतायत. धृतराष्ट्र हा आंधळा आहे. आंधळा म्हणजे कळत असतं पण वळायची इच्छा नसते. का? आसक्ती. धृतराष्ट्राला सत्य कळत नाही असं नाही, कळतं, परंतु आसक्ती, माझे पुत्र, माझा मुलगा. उपासना खाल्ली बरं आहे. मला पाहिजे, माझ्या मुलांनी सुखी व्हावं, ही आसक्ती. सत्य कळलं तर त्या सत्याच्या मार्गावर चालू देत नाही, कारण ते सत्य धृतराष्ट्राला पाहिजे तसं नव्हतं.
सत्य काय होतं? पांडवांचं राज्य होतं, ठरलं होतं. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास झाल्यानंतर हे राज्य दुर्योधन पांडवांना देऊन देईल, हे ठरलं होतं. पण त्यानंतर काय? अर्जुन नकार देतो. अर्जुन म्हणतो, मला माझं युद्ध दे, मला माझं राज्य दे, मला पूर्ण राज्य दे. दुर्योधन काहीच द्यायला तयार होत नाही, बऱ्याच अटी शर्ती घालतो, पण अर्जुन स्पष्ट नकार देतो. तिथून युद्ध सुरू होतं. अर्जुन अधिकारी आहे. राजा, त्या राज्याचा राजा धृतराष्ट्र आंधळा आहे आसक्तीमुळे. आपण जगात हेच पाहतो, कळतं सर्वांना, बुद्धी वापरली तर सत्य काय हे कळतं, परंतु ते जर आपल्या आवडीचं नसेल तर आपण ते मान्य करत नाही. जसं चव आपल्याला कळते, पण चव जर आपल्या आवडीचं नसेल तर आपण काय करतो? ते अन्न ग्रहण करत नाही. मनाच्या भावभावनांमध्ये, चवीच्या आवडीनावडीमध्ये आपण इतके गुंतलेलो असतो की हे विसरून जातो, अरे हे अन्न कडू असलं तरी काय झालं, हे माझ्या शरीरासाठी योग्य आहे, हे सत्य कळतं, कोणी सांगितलं तरी कळतं, आपल्यालाही कळतं, पण आपण मान्य करत नाही. नको, त्याची टेस्ट फार कडू आहे, नको, मी नाही खात, आपण नाकारतो. आपल्याला कळत असतं हे अन्न आपल्यासाठी योग्य आहे. तसंच आपल्या बुद्धीलाही कळतं हा विचार आपल्यासाठी योग्य आहे, आपल्या मनालाही कळतं ही भावना आपल्यासाठी योग्य आहे, परंतु आवडी-नावडी, आपल्या स्वतःमध्ये असलेल्या आवडी-नावडी या आपल्याला सत्याची कास धरू देत नाही. कळतं, वळत नाही. त्याच्यासाठी अख्खी भगवद्गीता दिली आहे. भगवद्गीतेचं ज्ञान कशासाठी आहे? अर्जुनाला कळत होतं, तो कर्तव्य कर्म काय, तो क्षत्रिय, सर्व कळत होतं, वळत होतं. माझे नातेवाईक, माझे आजोबा, माझे काका मामा, माझे सासरे, माझे सवंगडी, माझे मित्र, त्यांच्याशी मी कसा लढू? अर्जुन विसरतो की ते दृष्ट्याची साथ देत आहेत, ते माझे जरी असले तरी ती अधर्माची साथ देत आहेत, ते धर्माचं पालन करत नाही, या समाजामध्ये अराजकता माजवत आहेत, दुःख देत आहेत, अत्याचार करतायत, परंतु माझे, मी त्यांचा वध कसा करू? कळत असलं तरी वळत नाही. धृतराष्ट्राची ती स्थिती होती. संजय हे पात्र असं आहे की ज्याला राजवाड्यामध्ये राहून युद्धस्थळी काय होतं हे कळत होतं, तो पाहू शकत होता. ही अद्भुत शक्ती त्याला प्रदान केलेली होती वेदव्यासांनी, जेणेकरून राजाला कळावं युद्धक्षेत्रावर काय होतंय, आणि तेव्हा तरी त्याने हे युद्ध थांबवावं. धृतराष्ट्र संजयाला हाच प्रश्न विचारतो, कुरुक्षेत्रावर लढल्या जाणाऱ्या लढाईमध्ये माझ्या पुत्रांची काय स्थिती आहे? आसक्ती. दुर्योधन हा कौरवांमधला प्रमुख, मेन इन्स्पिरेशन, दुष्कृत्य करायची लीडर, त्याला फार अभिमान असतो, माझ्या सैन्याचा, माझी शक्ती ही प्रचंड आहे, माझं सैन्य पांडवांपेक्षा खूप मोठं आहे, 1.5 पट मोठं आहे, बघा किती अस्त्र शस्त्र आहेत, किती महायोद्धा आहेत, त्याला गर्व असतो. परंतु मनात
कुठेतरी भीती असते. अर्जुनाचा पराक्रम त्याला माहिती असतो, पांडवांचा पराक्रम माहिती असतो, कुठेतरी मनात भीती असते. कारण वाईट विचार हे चांगल्या विचारांना घाबरतातच. वाईट मनुष्य किती जरी वाईट असला तरी चांगल्या माणसाला घाबरतोच. शस्त्रास्त्र कोणाला बाळगावे लागतात? जो घाबरतो त्याला. क्रूर कोण असतं? वाघ, सिंह. बघा, ते मांसाहारी असतात, समोरच्याचा वध करतात आणि त्याच्यावर जगतात, सतत घाबरत असतात. त्याविरुद्ध गाय, शाकाहारी, ती कधीच घाबरत नाही. ती आपलं आयुष्य संथपणे शांतपणे जगत असत. भीतीचा लवलेशी नाही. तसंच तुमचं आहे. तुम्ही शांत राहू शकता, घाबरू नका. शांत राहिलं तर तुमचं मन नियंत्रित राहील, तुमची बुद्धी विचार करू शकेल. कारण मन जर अस्वस्थ असेल तर तुमची बुद्धी विचार करू शकत नाही. म्हणून भीती ही मनुष्याने नियंत्रित केलीच पाहिजे. मनुष्य का घाबरतो? भीती का वाटते? 3 प्रकारांमुळे भीती वाटते. स्वामीजी फार सुंदर स्पष्ट करतात. 3 कारणांमुळे मनुष्याला घाबरतो. एक, माहिती नसेल, फिअर ऑफ अननोन. तुम्ही अनोळख्या जागी गेलात, की नवीन एखादी गोष्ट बघितली तर तुमच्या मनात भीती निर्माण होते. काय असेल, कसं असेल? फिअर ऑफ अननोन. कळतच नाही. एकदम तुम्ही एखाद्या शहरामध्ये उतरता, खूप लांबचा प्रवास करून पहिल्यांदा जात असता, कळतच नाही प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर कुठे जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं. साहजिकच थोडी भीती वाटते. अरे, मी योग्य दिशेला जाईल का? माझं कसं होईल? ही अज्ञानामुळे निर्माण होणारी भीती आहे. दुसरा प्रकार, मला जे पाहिजे ते मिळेल का? मला बिलियनर व्हायचंय, पण काय, नो प्लॅन, तशी संधीच नाही. होईल का मी बिलियनर? मला मिळेल का तेवढी संपत्ती? मला पीएचडी व्हायचंय, मी होईल का पीएचडी? माझं डोकं फारसं चालत नाही हो गणितामध्ये, पण गणितामध्ये मला गणित तज्ञ बनायचं. त्यामुळे भीती ही साहजिकच वाटणार. आपली इच्छा पूर्ण होते का पूर्ण राहते, काय फळ मिळेल, भीती वाटते. आणि तिसरा प्रकार, तुमच्याकडे जे आहे ते जाण्याची भीती. पुत्र सुख आहे, पुत्र जाण्याची भीती. पत्नी सुख आहे, पत्नी सोडून जाण्याची भीती. संपत्ती गळगंज, राहते का नाही काय सांगता येतं, उद्या दिवशी आपली परिस्थिती कशी होईल, ती भीती. एक तर अज्ञाताची भीती, कळत नाही म्हणून. कळल्यानंतर जे पाहिजे ते मिळतं का त्याची भीती. आणि जे आहे ते जाईल का याची भीती. या 3 प्रकारच्या विचारांमध्ये मनुष्य सतत गुंतलेला असतो. त्याचे इमोशन्स तसेच वर्क करतात, जर तो स्वार्थी असेल तर. स्वार्थ नसेल तर घाबरायचं कारणच काय? कुठेही जाऊ, काय होणार आहे तुम्हाला? आणि काय पाहिजे ते मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर काय फरक पडणार आहे? आहे ते गेलं तरी काय फरक पडणार आहे? यू शुड नॉट एक्सपेक्ट बॅड थिंग्स इन युअर लाईफ. यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. तयारी करा ना तुम्ही. घाबरून कशाला जाता? बुद्धी जोपर्यंत तुमची कार्यरत आहे, तुम्हाला ज्ञान असेल तर तुम्ही घाबरत नाही. अज्ञानाच्या अंधकारावर ज्ञानरूपी उजेड, ज्ञानाचा प्रकाश, हेच एकमेव
उपाय, दुसरा उपाय काहीच नाही. एकदा का ज्ञानाचा उजाड पडला तर आपोआप अज्ञान नाहीच होतं. मग भीती कसली? दुर्योधन घाबरलेला होता. पुढे भगवंतांनी 12 ते 19 श्लोकांमध्ये कौरव सुद्धा घाबरलेले आहेत. युद्ध सुरू झालेलं असतं, शंखनाद होतो, नगारे वाजतात, ढोल ताशे वगैरे वगैरे, तुताऱ्या वाजतात. तो इतका महाभयंकर ध्वनी होता, कौरव घाबरून गेले अनाहूतपणे. त्यांना कळलंच नाही काय करायचं. परंतु युद्धात सर्व होते. अर्जुन होता, भगवंत होते, पाचही पांडव होते, दुर्योधन होता, अजून द्रोणाचार्य होते, पितामह भीष्म होते. त्यांनी सुद्धा युद्ध सुरुवात केल्याची खूण म्हणून स्वतःचे एक 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 वाद्य वाजवायला सुरुवात केली, तुताऱ्या वगैरे, शंख. वेदव्यासांनी फार सुंदर वर्णन केलेलं या सर्व गोष्टींची, वातावरण निर्मिती केलेली आहे की कशा प्रकारे अर्जुन हा स्वतःची मनस्थिती बदलून घेतो, कशा प्रकारे त्याच्यावर प्रेशर येतं आणि तो बदलतो. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. हा अध्यायच, या अध्यायामध्ये ज्ञान नाही फारसं, पण या अध्यायामध्ये वातावरण निर्मिती आहे. तो वातावरण समजून घ्या तुम्ही. तुमच्यातील भीती, तुमच्यातील न्यूनगंड समजून घ्या. तुम्ही स्वतःला समजून घ्या, ते मान्य करा. स्वतःची कमजोरी काय ती मान्य करा. यासाठी हा अध्याय दिलेला आहे. तुमच्यामध्ये परिवर्तन एकदम घडत नाही, हळूहळूच घडतं. घाबरटे तुम्ही एका दिवसात बनत नाही, हळूहळू बनता. आणि निर्भय सुद्धा हळूहळूच बनता. जसं ज्ञान वाढेल निर्भय बनता. जसं ज्ञान उपयोगात आणत नाही तुम्ही, फक्त भावभावनाच्या आहारी जाता आणि जगात आयुष्य जगतात, तसं तुम्ही विचार करू शकत नाही. आवडीनावडींच्या आहारी जाता, भीती उत्पन्न होते, घाबरट बनता. तुमच्या इच्छा तुम्हाला तसं करायला लावतात, तुमच्या अपेक्षा आहेत, त्यामुळे तुम्ही तसं करता. या सर्वांचा परिणाम अर्जुनावर होतो. अर्जुन भगवंतांना सांगतो, भगवंता मला रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन जा, जेणेकरून मला कळेल की कोणाशी मला युद्ध करायचंय. या क्षणापर्यंत अर्जुनाला खात्री होती, मला युद्ध करायचं आहे, मी युद्ध जिंकणार आहे, आत्मविश्वास होता या क्षणापर्यंत. आणि ज्या क्षणी भगवंत रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये आणून उभे करतात, गुरु द्रोण, भीष्माचार्य यांच्या समोर आणून उभे करतात, त्यांना शत्रू सैन्यामध्ये पाहिल्या पाहिल्या अर्जुन भावना विवश होतो. तो गर्भगडीत होतो, तो विचारच करू शकत नाही काय करायचं. आणि तो म्हणतो, या आपतेष्टांना मारून हे रक्तरंजित राज्य तरी मला कशाला पाहिजे, मला नको असं राज्य. तो पळपुट्यासारखा विचार करतो, कसं हे मी युद्ध सोडून जाईल. स्वतः तो वैराग्य दाखवतो, नको मला असं काही. जर वैराग्य असता तर तो युद्ध करायला आला असता का? हिमालयामध्ये जाऊन राहिला नसता? त्याला या जगातील वासना आहेत, इच्छा आहेत, म्हणूनच तर तो तिथे उभा आहे. पण तो क्षणार्धात विसरतो आणि स्वतःच्या खोटा वैराग्याचं समर्थन करायला सुरुवात करतो. तो भगवंतांना सांगतो, भगवंता कशासाठी लढायचं? आपल्याच लोकांना मारायचं,
आणि मग सुख कोणाबरोबर अनुभवायचं? म्हणजे अर्जुनाला सुख तर पाहिजे, परंतु ते सुख उपभोगताना बरोबर कोणीतरी पाहिजे. जसं मनुष्याला सांगायची इच्छा असते, अरे मी किती सुखी आहे, मी किती आनंदी आहे. आणि पाहणारे सुद्धा पाहिजे असतात त्याचा आनंद. नुसतं आनंदी होऊन त्याचं भागत नाही, त्याचं कौतुक करणारे सुद्धा लोक त्याला पाहिजे असतात. वा वा, किती मोठा मनुष्य हो. तीच अर्जुनाची स्थिती आहे. म्हणून अर्जुन म्हणतो, हे रक्तरंजित राज्य नको भगवंत, मी युद्ध करणार नाही. अर्जुन ह्या अध्यायातील शेवटच्या भागामध्ये स्वतःच्या मनातील नैराश्य स्पष्ट करतो. कशासाठी? कशासाठी हा युद्ध संहार? कशासाठी कुलनाश करायचा? हे श्रेष्ठ कुळ आहे, ह्याच्यातील जर मुख्य कुटुंब प्रमुखच जर मी युद्धामध्ये मारले तर काय होईल? धर्मनाश होईल, वर्णसंकर होईल, स्त्रिया भ्रष्ट होतील, धर्म भ्रष्ट होईल, कुलनाश होईल. असे विविध प्रकारे तो स्वतःच्या मनामध्ये विचार निर्माण करतो, भावभावना येतात. कसं युद्धापासून निघायचं याचे ते कारण शोधत राहतो, पण तो सत्य तर विसरतो. कुळाचा नाश कशाला होईल? श्रेष्ठ कुळ कोणतं? की जे धर्माचं रक्षण करतं. आणि धर्माचं रक्षण न केल्यामुळे कुळाचा नाश कसा होईल? परंतु अर्जुन विचार करायच्या स्थितीतच नव्हता, भावना व्यस्त झाला होता. आणि तो शेवटी भगवंतांना म्हणतो, भगवंत मी हे युद्ध लढू शकणार नाही. तो धनुष्यबाण खाली ठेवतो आणि खाली बसून जातो. मनुष्य इमोशन्स हँडल करू शकत नाही जर त्याला ज्ञान नसेल तर. हे सत्य आहे, हे आपण रोज अनुभवतो, बघतो जगामध्ये. पण सहजासहजी स्वतःबद्दल येतं तेव्हा मान्य करत नाही. दुसऱ्याला जेव्हा सल्ला द्यायचा असतो तेव्हा आपण गौतम बुद्ध बनतो, भगवंत बनतो, अरे असं कर, तसं कर, तसं कर. पण जेव्हा स्वतः करायचा प्रश्न येतो तेव्हा शांत बसतो. हे नाही झालं तर काय करू? भीती वाटते. अर्जुनाची ती स्थिती आहे. माझ्या लोकांना, आप्तेष्टांना कशाला मारू? माझे नातेवाईक आहेत, माझे स्नेही आहेत, त्यांना मारून मी काय करू? त्यापेक्षा हे राज्यही नको, काही नको, भगवंता मी वानप्रस्थाश्रमामध्ये जातो, नको मला हे. अशा प्रकारे भगवंतांनी पहिल्या अध्यायामध्ये मनुष्याची सद्यस्थिती स्पष्ट केलेली आहे. अर्जुन विषाद योग हा तुमचा आयुष्यातील प्रत्यक्ष विषाद आहे. या अध्यायातील ज्ञानाचा उपयोग करून जे काही दिलेले आहे त्या गोष्टीचा उपयोग करून तुम्ही स्वतःला जाणा, स्वतःमधील विषाद व्यक्त करा, सत्य मान्य करा. तरच तुम्ही तुम्ही कोण आहात ते ओळखू शकता, कुठे आहात ते ओळखू शकता. आणि मग कुठे जायचंय हे जर तुम्ही ठरवलं तर तिथपर्यंत स्ट्रेट लाईन मारून कमीत कमी वेळामध्ये तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता, मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचू शकता. हरिओम.